हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण करणार आहोत अतिशय साधी सोपी अशी दह्यापासून ताक आणि ताकापासून कढी। तर चला सुरुवात करूयात। आधी पहिला मसाला करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। हे बघा, आल्याचे तुकडे 2 घेतलेले आहेत, 4 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत, हे तिखटवाल्या मिरच्या आहेत। लसूण घ्यायचं आहे आणि मीडियम साईजचा एक कांदा कट करून घेतलेला आहे। आता मिक्सरचं भांडं छोटं आहे त्यामुळे मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। आता त्यामध्ये बघा, ओलं खोबरं टाका आवर्जून, जर असेल तर। माझ्याकडे नव्हतं म्हणून मी हे सुकं खोबरं 1 चमचा टाकलेलं आहे। छोटा 1 चमचा जिरं टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद पावडर पाव चमचा टाकायची आहे। आता हे सगळं व्यवस्थित आधी न पाणी घालता वाटून घ्यायचं आहे। आता पाणी न घालता वाटल्याच्या नंतर पाणी घालून व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे वाटण आपलं रेडी आहे। आता एक कढई गरम करायला ठेवायची आहे गॅसवर। कढई गरम करून झाली की त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल व्यवस्थित असं छान गरम होऊन द्यायचं आहे। गरम तेल झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं व्यवस्थित, मोहरी टाकायची आहे, मोहरी टाकायची आहे। मोहरी टाकली की जिरं टाकायचं आहे आणि लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, 2 ते 2-2.5 लाल मिरची टाकलेली आहे। आणि आता हे जे आपण वाटण करून घेतलेलं होतं हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे बघा, आपण जे वाटण केलेलं आहे ते सर्व वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे बघा, आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत छान असा हे परतून घ्यायचं आहे। आता तिकडं परतत राहायचं आहे 2-2 मिनिटांनी। आपण इकडं हे दही आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित फिरवून घेऊयात। ह्याच्यामध्ये 1 चमचा मी बेसन टाकलेला आहे आणि मग फिरवलेला आहे। सतत 1-2 मिनिटांनी, 2-2 मिनिटांनी सतत असं मिक्स करत राहायचं आहे मसाला, कारण खाली लागू शकतो म्हणून सतत हलवत राहायचं आहे। आता आपण हे वाटण पण हे दही पण वाटून घेतलेलं आहे। हे बघा, आता हे याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत पहिला भाजून घेतलेला आहे आणि नंतर मग आपण हे दही जे ताक केलेलं होतं ते टाकायचं आहे। हे बघा, हे आता घट्ट प्रमाणात आहे हे। आता याच्यामध्ये पाणी करून घ्यायचं आहे, पाणी टाकायचं आहे पातळ, जितकं तुम्हाला पातळ घट्ट हवं त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे यामध्ये। आता मात्र सतत हलवत राहायचं आहे। अजिबात हलवत राहिलं ना की अजिबात कढी फुटणार नाही किंवा फाटणार नाही। हे बघा, मला इतकं असं पातळ पाहिजे। तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असेल तर अजून टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पहिला आपण वाटण करताना मीठ टाकलेलं होतं त्यामुळे थोडंच मीठ टाकलेलं आहे। आता सतत हलवत राहायचं आहे। हलवतच उकळी येऊन द्यायची आहे याला। हे बघा, आता रेडी आहे। आता झालेलं आहे, गॅस बंद करायचा आहे। ही कढी भातासोबत अप्रतिम लागते। नक्की तुम्ही अशा पद्धतीची कढी करा। आणि तुम्हाला जर याच्यामध्ये गूळ ॲड करायचा असेल तर आवर्जून करा। मला पर्सनली गूळ आवडत नाही म्हणून मी गूळ याच्यामध्ये टाकलेला नाही, नाहीतर तुम्ही थोडासा गूळही टाकू शकता। मला ही कढी तिखटच आवडते, गोड अशी आवडत नाही। तर हे बघा, मी भाताबरोबर ही कढी घेतलेली आहे। तर चला, माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला, वेळात वेळ काढलात माझे व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोवर धन्यवाद।